नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की आदू आणि इंदू बोलत असतात. आता इंदू आदूला विचारते की आदू, अरे कॅरम कुठे आहे आणि फंटा गँग? तेव्हा आदू सांगतो की फंटा गँग अजून आलीच नाही आणि कॅरम तर पप्प्याच्या घरी आहे ना. तेव्हा इंदू थोडीशी चिडत म्हणते की या मुलांना ना टाईमची काय व्हॅल्यूच नाही आहे. तो टिंग्या कुठेतरी व्हिडिओ गेम खेळत असेल आणि तो पप्प्या काहीतरी खादडत असेल, खादाड कुठला. तेव्हा आदू हसायला लागतो. आता इंदू आदूला म्हणते की आदू, तुला एक विचारू का? तेव्हा आदू म्हणतो की हो, विचार ना. तेव्हा इंदू आदूला म्हणते की तू संध्याकाळच्या कीर्तनाला माझ्यासोबत येशील? तेव्हा आदू म्हणतो की येणार ना गं, हे काय विचारणं झालं का? तेव्हा इंदू म्हणते की मला माहिती होतं माझा बेस्ट फ्रेंड माझ्यासोबत नक्की येणार. तितक्यात तिथे गोपाळ येतो आणि इंदूकडे आणि आदूकडे रागाने बघायला लागतो. आता इंदू गोपाळकडे बघत गोपाळला म्हणते की गोपाळ. आदूसुद्धा खुश होऊन म्हणतो की दादा, पण गोपाळ मात्र काहीच न बोलता तिथून निघून जातो. आता आदू गोपाळला थांबवण्याचा प्रयत्न करतो, मात्र गोपाळ काहीच न बोलता निघून जातो. आदू नाराज होत म्हणतो की गोपाळ दादा आज माझ्याशी न बोलताच निघून गेला. तेव्हा इंदू म्हणते की माझ्यामुळे, तुझ्यासोबत मी होते ना. आदू म्हणते की मला वाटते की तो तुझ्यावर खूप नाराज आहे आणि खूपच रागवला आहे. त्यावर इंदू म्हणते की रागवू दे, मी काय आणि कशासाठी करते ना ते फक्त मला आणि माझ्या विठुरायालाच माहिती आहे. आणि ती आदूला रात्री घडलेला प्रसंग सांगायला लागते आणि आदूला म्हणते की विठुराया माझ्या पाठीशी आहे आणि त्याला माहिती आहे की त्याची इंदू कधीच चुकीची वागणार नाही. असं म्हणून ती विठुरायाला नमस्कार करते. आता यानंतर रात्री आपण पाहतो की मोठ्या बाई कीर्तनाला निघालेले असतात आणि त्या घाईघाईत आदू आणि इंदूला आवाज देत असतात की चला पटकन, किती उशीर करताय. तेव्हाच तिथे इंदू धावत येते आणि मोठ्या बाई इंदूकडे बघत खुश होऊन म्हणतात की आलीस का तू? पण तो पोरासारखा पोरगा अजून तयार होत नाहीये. असं म्हणून मोठ्या बाई हसायला लागतात. आता तितक्या तिथे व्यंकू महाराज सुद्धा येतात आणि मोठ्या बाईंकडे आणि इंदूकडे बघायला लागतात. आता मोठ्या बाई व्यंकू महाराजांकडे बघत नाटक करत इंदूला म्हणतात की झालीस का तू तयार? छान दिसतेस हा. आणि म्हणतात की बालकीर्तनकार इंद्रायणी सोपान वाडीकर, तुमच्यासाठी स्पेशल गाडी आली आहे बरं का. तेव्हा इंदू खूप खुश होते. मोठ्या बाई म्हणतात की सगळ्यांसाठीच नाही येता अशी स्पेशल गाडी. तेव्हा व्यंकू महाराजांना खूप वाईट वाटतं. मोठ्या बाई इंदूला म्हणतात की पण तुझ्यासाठी आली आहे हा. जो कीर्तनकार कीर्तिवंत असतो ना त्याच्यासाठीच अशी गाडी येते. आणि त्या व्यंकू महाराजांना टोमणा मारत म्हणतात की नाही तर बाकीचे कीर्तनकार कधी एसटीने जातात, कधी ऑटोतून जातात, तर नुसते धक्के खात जातात आणि असं दमून जायचं, जीव तोडून कीर्तन करायचं आणि मानधन म्हणून मिळणार काय तर चिचोके. तेव्हा इंदू खूप हसायला लागते. व्यंकू महाराजांना मात्र खूपच वाईट वाटलेलं असतं. मोठ्या बाई इंदूला म्हणतात की आता आपण सुद्धा करतो कीर्तन सेवा, पण आपल्याला चिचोके नाही हा, मेवा मिळतो मेवा. काय इंद्रायणी बाई? तेव्हा इंदू खूप खुश होते. आता तितक्यात तिथे आदू सुद्धा येतो. तेव्हा इंदू म्हणते की मोठ्या बाई आदू आला. तेव्हा मोठ्या बाई रागाने इंदूकडे बघायला लागतात. तेव्हा इंदू घाबरत म्हणते की तो अधोक्ष झाला. आता मोठ्या बाई आदूला आणि इंदूला म्हणतात की चला आता आपल्याला निघायला हवं आहे ना, आपल्यामुळे उगाच दुसऱ्यांचा खोळंबा होता कामा नये. तेव्हा आदू, इंदू आणि मोठ्या बाई तिघेही जायला निघतात. तितक्यात इंदूचं लक्ष व्यंकू महाराजांकडे जातं. आता इंदू थोडीशी घाबरत मोठ्या बाईंना म्हणते की मोठ्या बाई थोडंसं थांबा ना. असं म्हणून ती व्यंकू महाराजांजवळ जायला लागते आणि व्यंकू महाराजांजवळ जाऊन ती व्यंकू महाराजांना नमस्कार करणार. तितक्यात मोठ्या बाई इंदूचा हात पकडतात आणि तिला पटकन खेचतात आणि म्हणतात की चल आता बाहेर. तो गाडीवाला केव्हाच आलाय, आपल्याला उशीर होतोय ना. तेव्हा इंदू मोठ्या बाईंसोबत तिथून निघून जाते. मात्र इकडे व्यंकू महाराजांना खूप वाईट वाटलेलं असतं आणि ते इमोशनल झालेले असतात. आता मोठ्या बाई, आदू आणि इंदू बाहेर येतात. इकडे प्रेमनाथसुद्धा बाहेर त्यांची वाट पाहत उभा राहिलेला असतो आणि तो कोणाशी तरी फोनवरती बोलत असतो आणि म्हणत असतो की आम्ही 5च मिनिटात येतोय. आणि तितक्यात इंदूला आलेलं पाहून प्रेमनाथ खुश होऊन इंदूजवळ जात तिला म्हणतो की पाठ राखीन बाई, अहो पाहिलं का तुम्ही केवढा फेमस झालाय, ते केवढी मोठी गाडी आली आहे तुम्हाला घ्यायला. ते काहीतरी म्हणतात ना कीर्ती सीमा, असं म्हणून प्रेमनाथ काहीतरी आठवायला लागतो. तेव्हा मोठ्या बाई हसत म्हणतात की कीर्ती हे वाखाणली, थोर वाढली सीमा, असं आहे ते. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की हो हो, तेच म्हणायचं होतं आम्हाला पाठराखीन बाई, तुमच्यापर्यंत आमच्या भावना पोहोचल्या ना, चला आता आम्हाला आशीर्वाद द्या बघू. असं म्हणून प्रेमनाथ इंदूच्या पाया पडायला लागतो. तेव्हा इंदू म्हणते की अहो असं काय करता
करताय, मी लहान आहे तुमच्यापेक्षा. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की हो, पण ते वयाने ना, आता तुम्ही सगळ्यांपेक्षा मोठ्या आहात, आपल्या मोठ्या बाईंपेक्षाही. तेव्हा मोठ्या बाईंना खूप राग येतो आणि त्या प्रेमनाथला म्हणतात की जावई बापू, उगाच तोंडावरती ताबा ठेवा. इथं मोठ्या बाईपेक्षा दुसरं कोणीच मोठं नाही आहे, मीच मोठी आहे, लक्षात असू द्या. आणि गाडी आली आहे ना, तर तोंडाला आता ब्रेक लावा, चला. तेव्हा आदू सुद्धा म्हणतो की आई, मला तर विश्वासच बसत नाही आहे गं की आपल्या घरी एवढी मोठी गाडी आली आहे. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की आई कधी खोटं बोलते का, आपल्यासाठीच आली आहे गाडी. मी मुद्दामूनच त्यांना सांगितलं की आम्हाला इथून तिकडे पोहोचवायला आणि तिकडून घरी पोहोचवायला गाडीच पाहिजे, पाहिजे म्हणजे पाहिजे, आली गाडी. तेव्हा आदू म्हणतो की इंदू, तुझ्यामुळे तू तर मेन आहेस. तेव्हा मोठ्याबाई रागाने म्हणतात की मेन बिन कोणी नाही आहे, तर ती फक्त कीर्तनकार आहे. तेव्हा इंदू आश्चर्याने मोठ्याबाईंकडे बघायला लागते. तेव्हा मोठ्याबाई थोड्याशा घाबरत म्हणतात की कीर्तनकार, मोठी कीर्तनकार, चला आता आपल्याला उशीर होतोय ना, चला चला निघा, असं म्हणून ते आदू आणि इंदूला गाडीत बसायला सांगतात. आता मोठ्याबाई गाडीत बसणार तितक्या तिथे गावातील गया नावाची बाई तिथे येते आणि गाडीकडे बघत मोठ्याबाईंना विचारते की मोठ्याबाई, एवढी मोठी गाडी तुम्ही घेतली? तेव्हा मोठ्याबाई खुश होत म्हणतात की काय, आमची गाडी बघून तुझे डोळे फिरले असतील ना. तेव्हा गयाबाई म्हणतात की हो हो. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की अहो, मुद्दामूनच काळी गाडी मागवली की कुणाची नजर लागू नये म्हणून, पण ही आमची गाडी नाही आहे बरं का, कीर्तनासाठी मागवली आहे. नाही, आमची गाडी येणार आहे, पण एवढी गाडी नाही आहे, त्याच्यापेक्षा मोठी असणार आहे, रुंद आणि उंचीला पण एकदम डबल डेकर असणार आहे. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की हो, आज गाडी आहे, पुढच्या वेळेस कुठे जायचं असेल ना, तेव्हा विमान येणार आहे, विमान. तेव्हा मोठ्याबाई प्रेमनाथकडे बघत म्हणतात की जावई बापू, तोंडाला ब्रेक आणि चला येतो, असं म्हणून मोठ्याबाई गाडीमध्ये बसायला जातात. आता गोपाळसुद्धा तिथूनच चाललेलं असतो. तितकं त्याचं लक्ष गाडीमध्ये बसलेल्या इंदूकडे जातं आणि इंदूचं लक्षसुद्धा गोपाळकडे जातं. गोपाळला इंदूचा खूपच राग आलेला असतो. आता इंदूसुद्धा गोपाळकडे बघत असते. आता कीर्तनासाठी गाडी तिथून निघून जाते. गोपाळ मात्र गाडीकडे बघतच असतो आणि त्याला खूप वाईट वाटत असतं. तर आता इकडे आपण पाहतो की शकुंतला आणि व्यंकू महाराज बोलत असतात. शकुंतला व्यंकू महाराजांना म्हणते की अहो, थांबवलं का नाही तुम्ही त्यांना, थांबवायचं होतं ना तुम्ही तिला. तेव्हा व्यंकू महाराज शकुंतलाला म्हणतात की कोणत्या अधिकाऱ्याने थांबवणार होतो, मी सांग ना. अगं, आहे कोण मी. तेव्हा शकुंतला आश्चर्याने विचारते की अहो, काय बोलताय तुम्ही, हे बघा, इंदू लहान आहे, पण मोठ्या बाईंच्या मनात काय चाललंय हे तिला माहिती नाही आहे आणि कळणारही नाही आहे, आणि हे तिच्या भल्यासाठी थोडा वाईटपणा घेतला तर काय बिघडणार होतं. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की तसं नाही आहे गं शकू, आता थांबवलं असतं तर हे कायमचं थांबलं असतं का. आणि खरं तर शकू, रक्ताच्या नात्याने तिला थांबवण्याचा अधिकार आतोबांचा आहे, पण त्यांनाच हे सगळं मान्य आहे म्हटल्यावर आपण तरी काय बोलणार ना, आपल्या बोलण्याला मर्यादा आहेतच की. तेव्हा शकुंतला म्हणते की का, तुमचा अधिकार नाही आहे का इंदूवर. अहो, ती कीर्तन कुणामुळे करते, तुमच्यामुळेच ना. तुम्ही शिकवलं ना तिला कीर्तन करायला, आणि तुम्ही हे का विसरताय की तुम्ही गुरु आहात तिचे. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की गुरु जरी असलो ना, तरी आता ती जे काही करते ना, ते मी तिला शिकवलेलं नाही आहे, आणि ही जी इंदू आहे ना, ती अनोळखी आहे. अगं, ही माझी इंदू नाही आहे. आणि शकू, खरं सांगू का, तिला कीर्तन करण्याची देणगी ना साक्षात विठुरायानेच दिली आहे, मी फक्त नाममात्र आहे. तेव्हा शकुंतला व्यंकू महाराजांना समजावण्याचा प्रयत्न करते. तेव्हा व्यंकू महाराज शकुंतलाला शांत करत म्हणतात की असो, आणि ते कपाटातून कपडे घ्यायला लागतात. तेव्हा शकुंतला त्यांना विचारते की अहो, कुठे निघालात. तेव्हा व्यंकू महाराज सांगतात की इंदूच्या कीर्तनाला. तेव्हा शकुंतला आश्चर्याने व्यंकू महाराजांकडे बघायला लागते. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की काय आहे ना, गंगा जेव्हा चिखलातून वाहते ना, काय आहे ना, गंगा जेव्हा चिखलातून वाहते तेव्हा गंगा गढुळते की चिखल पवित्र होतो, हेच पाहायचं आहे आता मला. आता यानंतर आपण पाहतो की इंदू कीर्तनाच्या ठिकाणी येते. सर्वजण इंदूच्या स्वागतासाठी उभे असतात. आता इंदू सर्वांना रामकृष्ण हरी करते. तेव्हा सर्वजण सुद्धा इंदूला रामकृष्ण हरी म्हणतात आणि बालकीर्तनकार इंद्रायणीताईंचा विजय असो अशी घोषणा करायला लागतात. आता यानंतर गावातील एक जण म्हणतो की थोडा उशीर झाला ना यायला. तेव्हा मोठ्या बाई रागाने त्या माणसाकडे बघत म्हणतात की काय. तेव्हा तो माणूस खूप घाबरतो. आता प्रेमनाथ म्हणतो की आता मोठी माणसं यायची म्हटल्या उशीर होणारच ना. तेव्हा तो दुसरा माणूस म्हणतो की एवढा उशीर पण नाही झाला, पण आम्ही डोळे लावून बसलो होतो ना तुमच्या वाटेकडे, आता वाट पाहणाऱ्याला थोडासा उशीर तर वाटणारच. आता इंद्रायणीताई वाडीकर यांचं कीर्तन आमच्या गावात होणार आहे म्हटल्यावर तितक्यात प्रेमनाथ म्हणतो की ही तुमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे, बरोबर आहे ना.
पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आमच्या मोठ्या बाई म्हणजे आमच्या सासूबाईंमुळे हे शक्य झाले बरं का. तेव्हा मोठ्या बाई खूप खुश होतात आणि म्हणतात की राहू द्या. प्रेमनाथ म्हणतो की बाकी तयारी तुम्ही एकदम मस्त केली बरं का, आणि फ्लेक्स तर एक नंबर केलाय. तेव्हा मोठ्या बाई इकडे तिकडे बघायला लागतात. त्यांना इंदूचं मोठं पोस्टर दिसतं आणि त्या रागाने म्हणतात की पण मला एक गोष्ट खटकली आहे. तेव्हा सर्वजण मोठ्या बाईंना विचारायला लागतात की कोणती गोष्ट. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की या पोस्टरवर इंद्रायणी वाडेकरांचाच फक्त फोटो छापलाय, माझा नाही आहे. तेव्हा सर्वजण शॉक होऊन मोठ्या बाईंकडे बघायला लागतात. आता मोठ्या बाई म्हणतात की असायला पाहिजे होता ना. तेव्हा कोणीतरी विचारतं की म्हणजे तुम्ही पण त्यांच्यासोबत कीर्तन करणार आहात का. तेव्हा प्रेमनाथ हळूच हसायला लागतो. मोठ्या बाई रागाने म्हणतात की नाही हो, मी कीर्तन करणार नाही आहे, पण हिचं गुरु घराणं कोणतं आहे, दिग्रजकरांचं, आणि दिग्रजकरांची थोरली सून आहे मी, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ, आणि हे कीर्तन ना माझ्यामुळेच इथे होतंय. तेव्हा माझा फोटो असायलाच पाहिजे होता ना. तेव्हाच कोणीतरी म्हणतं की अहो, पण पोस्टरवर फक्त कीर्तनकारांचाच फोटो लावायची पद्धत आहे ना. तेव्हा मोठ्या बाई रागात म्हणतात की पद्धत बदला मग. तेव्हा सगळेजण खूप शॉक होऊन एकमेकांकडे बघायला लागतात. आता मोठ्या बाई प्रेमनाथला म्हणतात की जावई बापू, यापुढे असल्या चुका व्हायला नको हा. तेव्हा प्रेमनाथ घाबरत म्हणतो की नाही होणार. मोठ्या बाई म्हणतात की तुम्ही जातीने लक्ष घालायचं बरं का. तेव्हा सर्वजण ठीक आहे असं म्हणून तिथून जायला लागतात. आता प्रेमनाथसुद्धा त्यांच्यासोबत जायला लागतो. तेव्हा मोठ्या बाई प्रेमनाथला थांबवत म्हणतात की जावई बापू, माती खाऊ नका. आता प्रेमनाथ मनातच म्हणतो की सगळं करतो. पुढच्या वेळी हेलिकॉप्टरने पुष्पवर्षाव करायला सांगतो तुमच्यावर. कार्यक्रम कुणाचा आणि कौतुक कुणाला पाहिजे. आणि तो म्हणतो की विंजे सरकार, अहो एवढा कॉन्फिडन्स आणतात कुठून या. आता प्रेमनाथला असा विचार करताना पाहून मोठ्या बाई प्रेमनाथला म्हणतात की जावई बापू काय करताय, सांगितलेलं पाठ करताय का तुम्ही. तेव्हा प्रेमनाथ घाबरत म्हणतो की नाही. मग मोठ्या बाई म्हणतात की मग कसला विचार करतायत, चला. तर इकडे वेंकू महाराजसुद्धा इंदूच्या कीर्तनासाठी निघालेले असतात आणि त्यांना आठवत असतं की ते म्हणालेले असतात की कीर्तन करायचं की नाही हे इंदूच ठरवेल. तेव्हा इंदूने मोठ्या बाईंचा हात पकडलेला असतो. हे आठवून वेंकू महाराजांना खूप वाईट वाटत असतं आणि त्यांना मोठ्या बाईंचं बोलणंसुद्धा आठवत असतं की त्या इंदूला म्हणत असतात की तुझ्यासाठी स्पेशल गाडी आली आहे बरं का इंद्रायणी, कारण जो कीर्तनकार कीर्तिवंत असतो ना त्याच्यासाठीच ही अशी गाडी येते. नाहीतर बाकीचे कीर्तनकार एसटीतून जातात, ऑटोतून जातात, नुसते धक्के खात जातात आणि तिथे गेल्यानंतर दमून जायचं, जीव तोडून कीर्तन करायचा आणि मानधन म्हणून मिळणार काय तर चिचोके. तेव्हा इंदू हसत असते. हे आठवून वेंकू महाराजांना खूप वाईट वाटतं. आता वेंकू महाराज अचानक थांबतात आणि पाठी वळून बघतात तर गोपाळसुद्धा वेंकू महाराजांच्या पाठी यायला लागलेला असतो. तेव्हा वेंकू महाराज आश्चर्याने गोपाळकडे बघत गोपाळला विचारतात की गोपाळ, अरे हे काय, असा एवढ्या रात्री कुठे चालला आहेस. तेव्हा गोपाळ म्हणतो की कीर्तनाला. तेव्हा वेंकू महाराज आश्चर्याने गोपाळला विचारतात की कीर्तनाला, तुला केव्हापासून कीर्तनाची आवड निर्माण झाली. तेव्हा गोपाळ म्हणतो की कीर्तन इंदूचं आहे ना म्हणून चाललोय. तेव्हा वेंकू महाराज गोपाळला म्हणतात की तुला पण इंदूची काळजी वाटते ना. तेव्हा गोपाळ म्हणतो की अहो काळजी आहेच, पण इंदू मोठ्या बाई आणि दाजींसोबत गेली आहे ना कीर्तनाला, म्हणून जास्त काळजी वाटते. मी इंदूला असं पाहू शकत नाही हो बाबा. तेव्हा वेंकू महाराज खूप कौतुकाने गोपाळकडे बघायला लागतात आणि मनातच म्हणतात की गोपाळ, तुला योग्य आणि अयोग्य यातला फरक कळतोय, तुझ्यातला विवेक असाच टिकून राहो, हीच विठुरायाकडे प्रार्थना. आता गोपाळ वेंकू महाराजांना म्हणतो की चला बाबा आपण निघूया. आता वेंकू महाराज आणि गोपाळचं लक्ष अचानक फंटा गँगकडे जातं. गोपाळ आश्चर्याने त्यांना विचारतो की अरे तुम्ही आता इकडे काय करताय. तेव्हा इम्रान म्हणतो की आम्हाला सुद्धा यायचं इंदूच्या कीर्तनाला. तेव्हा वेंकू महाराज म्हणतात की ठीक आहे चला मग एकत्र जाऊया सगळेजण. तेव्हा फंटा गँग खूप खुश होते आणि ते सर्वजण एकत्र जायला निघतात. आता यानंतर इकडे आपण पाहतो की सर्वजण कीर्तनासाठी जमलेले असतात. आता त्याच गावातील एक माणूस येऊन म्हणतो की शांत व्हा, सगळेजण शांत व्हा आणि इकडे लक्ष द्या. तेव्हा सर्वजण त्या माणसाकडे बघायला लागतात. तेव्हा तो माणूस म्हणतो की सोन्याचा दिवस म्हणतात ना ते यालाच. शेवटी बाल कीर्तनकार इंद्रायणीचं कीर्तन आपल्या गावात आज होणार आहे बरं का. आणि ते मोठ्या बाईंना म्हणतात की तुम्हाला सांगतो मोठ्या बाई, रोज लोक येऊन कीर्तनाची तारीख आणि वेळ विचारायचे. सगळ्यांना प्रचंड उत्सुकता होती की इंद्रायणी ताईंबद्दल. आणि तो माणूस म्हणतो की सर्वप्रथम मी मोठ्या बाईंचं आभार मानतो की त्यांनी आमचं आमंत्रण स्वीकारलं. तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवायला लागतात. आता तो माणूस प्रमुख पाहुण्यांची देखील ओळख करून देतो. तेव्हा सर्वजण प्रमुख पाहुणे
पाहुण्यांसाठी खूपच टाळ्या वाजवायला लागतात. हे पाहून मोठ्या बाईंना खूपच राग येतो. आता तो माणूस म्हणतो की मी बाल कीर्तनकार इंद्रायणीताईंना आमंत्रण देतो की त्यांनी स्टेजवरती यावं. तेव्हा इंदूसाठी सुद्धा सर्वजण खूप टाळ्या वाजवायला लागतात आणि सर्वजण इंद्रायणीताईंचा विजय असो अशी घोषणा करायला लागतात. आता इंदू सर्वांना रामकृष्ण हरी म्हणते आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.